पुढचा संघ युनिक प्रॉपर्टीज संगमनेर आपल्याला दुसऱ्या बाजूला खेळताना पाहायला मिळणार आहे. मॅच खूप चांगली होईल, यात मात्र शंका नाही. शेवटच्या बॉलपर्यंत चेंडू मॅच जाईल, यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची शंका नाही. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. हा स्कॉट आपल्याला दाखवला जातोय. युनिक प्रॉपर्टीज संगमनेरचा विचार जर केला तर अखूट टप्प्याचा बॉल, पहिला चेंडू मात्र मुख्य मंचावर जी स्पोर्ट्स सायकल दिसते ती स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे 20 रुपयांमध्ये घरी सायकलवर जा. एक शानदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केलाय. मॅच पुढे जाणार, बॉलर तयार आहेत. यावेळेस उडवलाय बॉल मिड विकेट मध्ये, फिल्डर फक्त बॉलकडे पाहत राहिले आणि हा बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार पाठवलं. 6 धावा वसूल केल्या. परत एकदा एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. बॉल फाईन लेगच्या दिशेने निघालाय, वेगात चाललाय, त्याला अडवणं तितकं शक्य नाही आहे. बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना अजून एक पुढे जाणार आहे प्रथमेश. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये काऊ कॉर्नर मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. यावेळेस नो बॉल आणि फ्री हिट मिळाला. अशोक येडे यांच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक पण करतात. यावेळेसचा बॉल आपण पाहू शकतो, बॉल निघालाय, लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल चाललाय आणि तिकडे आपण छत्रपती संगमनेर या स्थानिक संघांमधून सिब्बान शेखनं सुरुवात केली होती. यावेळेस पायमवर टाकलाय बॉल आणि शुभम शेळके मनगटी फटका खेळतायत, पद्धतीने पुढे रगबन करतायत. समोर शुभम शेळके. यावेळेसचा बॉल देखील चांगल्या पद्धतीने खेळलाय. बिटवीन द गॅप बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. केलेला आहे फुल टॉस आणि यावेळेसचा बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार फेकून दिला बघायला मिळतोय. यावेळेस विकेट टाकलाय, पुढे टाकलाय, परंतु इकडे मागे फिल्डर प्रयत्न करतायत आणि हा बॉल देखील आता पाहूयात काय घडेल. यावेळेसचा बॉल एक्स्ट्रा कव्हर, या बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक तडाखा बॉल. यावेळेस मात्र हवेत चेंडू आहे, फटका मिस टाइम, फिल्डर बॉलच्या खाली आणि तिकडे 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल पडलाय. कॉलिंगचा अभाव तिकडे आपल्याला बघायला मिळालेला आहे. चुका चुका आणि चुका होत आहेत. आता या अगोदर तुमच्याकडे संधी होती, एकदा आपण शुभम शेळके यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूयात. अर्धशतक शुभम शेळके या ठिकाणी पूर्ण करतायत. जब टूटने लगे हौसले तो तब याद रखना मेरे दोस्त, मेहनत किए बिना हासिल तो तक तो ताज नहीं होते, अरे ढूंढ लेना अंधेरों में भी मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. आणि आज मिळवण्याचा कारनामा अरफ शेखने केलेला. तेच आपल्याला बॉलिंग करण्याकरिता पाहायला मिळत आहेत. वा वा, कडक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फटका खेळलाय खेळाडूंकडून होताना पाहायला मिळतात. यावेळेस उडवलाय बॉल आणि बॉलला सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलंय. लाजवाब, अफलातून, एक जबरदस्त साठी अरफ शेख कमी गतीने परत एकदा उडवलाय आणि यावेळेस देखील बॉलला सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 94 धावांची भागीदारी केली आहे. 11 चेंडूंमध्ये अर्धशतक साहिल कदम यांनी झळकावलं. पहा, युनिक प्रॉपर्टी संगमनेर बॅटिंग समरी आपल्याला इकडे बघायला मिळते. बॉलिंग समरी दाखवली जाते. राजीव उमाजी नाईक प्रतिष्ठान, सिबान शेख 2 ओव्हर टाकल्या, 34 धावा दिल्या. प्रथमेश असे 1 षटक, 14 रन. 36 चेंडूंमध्ये 95 धावांची गरज अजूनही या मॅचला जिंकण्याकरिता. सुनील नवले पहिलाच बॉल पायांवर टाकलाय आणि तिथे फाईन लेग मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक सिंगल मात्र तिकडे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू ओळखणं तितकं सोपं नाही. यावेळेस बॅटची एज आणि सुनील नवले मोठं यश मिळवत आहेत. सिबान शेख यांना मात्र या ठिकाणी शुभम शेळके बॉलिंग साठी येत आहेत. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप बॉल निघालाय. अरफ शेख यांच्या बॅट मधून एक पुढे जाते. रिव्हर्स, परत एकदा एक अप्रतिम स्ट्रोक. यावेळेचा बॉल सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. फुलर लेंथवरचा बॉल, त्याला मात्र फक्त ड्राईव्ह केलं. या मैदानाला घासत चाटत आणि पुसत बॉल एक्स्ट्रा कव्हरला गेला. 1 धावा आली. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि नॉन स्ट्रायकर एंड वर धोका होता. फलंदाज ज्ञानेश्वर खेमनर. वाह, कमालीचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर एक तगडा पाहू शकतो आपण. सुनील नवले परत एकदा. अक्षय जराड स्पेशल
नो बॉल आणि त्यावर हा मात्र चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा. धावा पाहिजेत. खराब बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल लॉंग स्टॉप मध्ये निघालाय. नो बॉल आणि त्यावर हा चौकार आलेला आहे. एकूण 5 धावा मिळत आहेत. टोल्ड स्टोरी. एक जबरदस्त कामगिरी तिकडे बघायला मिळाली. यावेळेस मिड विकेट मध्ये बॉलला उडवलंय आणि बॉलला फेकून दिलंय सरळ मिड. शॉर्ट बॉलचा वापर आणि या बॉलला घडवली आहे हवाई सफर. तिकडे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमी पडले आणि फलंदाजाला 6 धावेंची हमी मिळाली आहे. खेळाडूला परत एकदा परंतु मागे फिल्डर झेल पकडला जातोय. मला वाटतं तिकडे अनुपारा सुरू होते आणि कॅच कॅरी करण्यात आलेला आहे. मोठी विकेट, बिग विकेट गॉन. फलंदाज अक्षय जराड यांना माघारी जावं लागतंय. अक्षय जराड शांत, एकांत आणि निवांत होत आहेत. जड पावलांनी ते मैदान सोडतायत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शुभम शेळके यांनी पलटवार केलाय. विकेटचं बटन झालंय. अक्षय जराड आहे. 13 तारखेला स्पर्धेची फायनल आहे. रिव्हर्स पहिलाच बॉल अशोक येडे यांच्या विरुद्ध. इथे मात्र धावा बनवण्यासाठी रिव्हर्सचा परी झळकावलं आणि तो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झाला. उडवलाय बॉल समोरच्या दिशेने आक्रमण करण्यात आलंय. शोएब पटेल यांचा तडाखा जिंकण्याची संधी आहे. फुल टॉस आणि शोएब पटेल सांगतात आय एम बॉस आणि गोलंदाजाचा होतोय फुल्ली लॉस. सुप्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स. उठवलाय बॉल आणि परत एकदा फेकून दिलाय प्रेक्षकांमध्ये. शोएब पटेल सांगतायत जा शोधून आणा बॉल. समोर उडवलाय बॉल. फिल्डर मात्र एक्स्ट्रा कव्हर. अशोक येडे पकडतायत झेल. संपतोय अरब शेखचा खेळ. मोठी विकेट, मोठा धक्का टाकलाय फासा. फुलर लेंथवरचा बॉल याला मात्र खेळून काढलाय. फिल्डर मात्र बॉल पर्यंत जाण्याच्या प्रयत्नात आहेत. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. फिकी थोडीशी खराब आहे. तिसरी ही धाव पूर्ण केली आहे. 1ला 3 मध्ये कन्वर्ट केलंय. चेंडूची फेकाफेक, धावेंची धावा धाव. उठवलाय बॉल आणि बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईन पार. षटकार. फुल टॉस आणि फिल्डर तिकडे. मॅच जिंकली आहे. राजे उमाजी नाईक माफ करा, युनिक प्रॉपर्टी संगमनेर ही मॅच जिंकली आहे आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल. परंतु मित्रांनो शोएब पटेल काय लढलाय. शोएब पटेल साठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. जरी मॅच हारली असली परंतु तो लढला. मध्ये बॉल आला होता. सुप्रीमो मध्ये महेश नानगुडेला अशीच मॅच झाली होती.